नातेवाईकांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून कारने परत तेलंगणा राज्यातील नवी पेठ येथे जाणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला। स्कॉर्पिओ पुलावरून नाल्यात कोसळल्यामुळे एकाच कुटुंबियातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। उमरी भोकर रोडवरील हळदा मोघाळी येथे काल गुरुवारी रात्री ही घटना घडली। मयतांमध्ये 6 आणि 7 वर्षांच्या बालकांचा समावेश आहे। सविता श्याम भालेराव वय वर्ष 25, रेखा परमेश्वर भालेराव वय वर्ष 30, अंजना सुरेश भालेराव वय वर्ष 30, प्रीती परमेश्वर भालेराव वय वर्ष 6, सुशील मारुती गायकवाड वय वर्ष 7 असं मयतांचे नावे आहेत। भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंबीय हे तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील वनेल नवी पेठ येथे वीट भट्टीच्या कामाला होते। सदरील कुटुंब भोकर शहरातील शेख फरीदा नगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला गेलेले होते। वाढदिवस साजरा करून रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने 11 जण परत 4 चाकी वाहनाने वनेल येथे जात होते। दरम्यान उमरी भोकर रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरून जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ पुलावरून थेट नाल्यामध्ये कोसळली।